सर्व आमचे मीडियाच्या मित्रांना नमस्कार। सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होते। निवडणुकीच्या माध्यमातून काही राज्याच्या प्रश्नांवर होते, काही लोकल प्रश्नांवर होते। परंतु ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तालुक्याच्या संबंधाने काही ज्वलंत प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून खरं तर आम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना सामोरं जातोय। 1980-85च्या कालखंडामध्ये आदरणीय सावंत साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय बुद्धी कौशल्याने आणि संघटनेच्या जोरावर लढा उभारून जे 1925 साली भंडारदरा धरण झालं होतं आणि त्याचं पाणी कमिटेड वॉटरच्या नावाखाली राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांना वाटून दिलेलं होतं ब्रिटिशांनी आणि त्याच्यावर बिलकुल आपला अधिकार राहिलेला नव्हता। त्या पाण्याचा वरचा अधिकार अतिशय कष्टाने आंदोलन उभारून तो मिळवला आणि संगमनेर अकोले तालुक्याच्या वाट्याला जे काय 18% पाणी 30% पाणी आलं दोन्ही तालुक्यांना आणि त्याच्यात आपला जो काही हिस्सा आहे तो हिस्साचा उपभोग आपण घेतोय। प्रवरेच्या दुतर्फा त्याच्यामुळे बागायत झालेलं आपल्याला दिसतंय। परंतु मित्रो, आता सध्या प्रवरेचं आवर्तन चालू आहे। आम्हाला अशी माहिती मिळते की 20-22 दिवसाचं आवर्तन आहे। 22 दिवसाचं आवर्तन असताना मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी आदेश काढलाय म्हणतात आणि त्या आदेशाप्रमाणे फक्त 2 तास वीज चालू राहील अशा प्रकारची त्याच्या मागे भूमिका घेतली। पिण्याच्या पाण्यासाठी पाणी खाली न्यायचं असेल, 2-4 दिवसाचं आवर्तन असेल तर ती गोष्ट समजू शकतो आपण। परंतु इतकं मोठं आवर्तन, इतकं सारं पाणी खाली घेऊन जात आहेत आपण, असं असताना आमच्या शेतीच्या पाण्याचं जाऊ द्या पण आमचे जनावरं पिण्याच्या पाण्याचे सुद्धा वांदे होतील अशा प्रकारची भूमिका शासनाने घेतलेली दिसते। आमचं हक्काचं पाणी खाली वाहून नेण्याचा त्यांचा तो डाव आहे। असं असताना ज्या काही तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सभा होत आहेत हे खरं तर लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर अधिकाऱ्यांना सांगून ही बाब लक्षात आणून देऊन त्याच्यावर उत्तर शोधायला पाहिजे होतं, परंतु तसं न होता काल आमच्या असं लक्षात आलं की ज्या सभा होत आहेत त्याच्यामधून लोकप्रतिनिधी किंवा ही बाकीची मंडळी मांडतायत का प्रवरेचा पाण्याचा प्रश्न सुटलाय, पिंपळगाव खांडच्या तलावामुळं मुळेच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। परंतु मित्रो, प्रवरेची ही स्थिती 2 तास वीज पाणी सगळं खाली चाललंय, उघड्या डोळ्यांनी सगळे लोक बघतायत आणि मुळेच्या पात्रामध्ये आज पिंपळगाव खांड धरणाच्या वरच्या बाजूला कॅचमेंटमध्ये अतिशय कमी तुटपुंजा पाण्याचा साठा आहे आणि धरणापासून खाली पिंपळदरी आणि खाली आबाळवाडीपर्यंत पाणी शिल्लक नाही। जनावरं प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, पिकांना पाणी नाही, अशा प्रकारची गंभीर अवस्था असताना आमचे लोकप्रतिनिधी जर म्हणत असतील की तालुक्यातले पाण्याचे प्रश्न मुळा आणि प्रवरा खोऱ्यामध्ये संपलेत तर ही बाब लोकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही आणि हे पाणी उघड्या डोळ्याने आपल्याला खाली जाऊ देता येणार नाही। ते पाणी कष्टाने मिळवलंय, ते मिळवलेलं पाणी पुन्हा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी खरं लोकांना समजावं म्हणून ही आम्ही एक पत्रकार परिषदेचं आज आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे साखर कारखाना मागे आता आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की 225 कोटी रुपये कर्ज काढले, आमचे ऊस गाळलाय, त्या ऊस गाळलेल्याची साखर तयार केली, ती साखर बँकेकडे तर टाकली तारण, त्याच्यावर पण पैसे घेतलेत। हे सगळं असताना आमचे जानेवारीपासून तर एप्रिलपर्यंत जो ऊस गाळलाय त्या ऊसाचे पैशापैकी 1 रुपया अद्याप शेतकऱ्यांना दिलेला नाही। कारखान्याच्या कामगारांचे 9 महिन्याचे पगार प्रलंबित आहेत। असं मोठ्या प्रमाणावर देणं
100 कोटीचं देणं ठेवून कारखाना पण त्याच्यावर काही होत नाही, लोकांना मुलीचं लग्न करायचे, पोराचे ॲडमिशन करायची, वेगवेगळ्या समस्या आहे, शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे, परंतु 4 महिने झाले, 5वा महिना आता मे सुरू झाला आहे, तरीही 1 रुपया हे द्यायला तयार नाही. सभा संमेलनं होतात, त्याच्यातून मतांची भाषा होते. मतांची भाषा होताना राष्ट्रीय राजकारणाचं निवडणूक आहे असं म्हटलं जातं. राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे या राष्ट्रात राहणारे लोक नाहीत का? या तालुक्यात राहणारे लोक नाहीत का? आणि मग त्या लोकांच्या प्रश्नांवर जर तुम्ही काही बोलणार नसाल, कारखान्याचे चेअरमन भाषण करणार परंतु कामगारांना पगार देणार नाही, ऊस उत्पादकांना पगार देणार नाही, दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, पाणी खाली चाललं आणि ते म्हणतात सगळे प्रश्न सुटले. या बाबीवर लोकांनी काहीतरी विचार केला पाहिजे आणि पुढे येऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली पाहिजे. यासाठी लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून मी सावंत साहेब आहेत, खांडगे सर आहेत, आम्ही सगळे आपणाला सामोरं आज या निमित्ताने आलो आहे. आणि कारखान्याच्या बाबत तर काय बोलावं, मागे मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की परत नवा 130 कोटीचा NCDCला प्रस्ताव चालला आहे. त्याच्यासाठी कोणाची वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता नाही. आता आम्हाला एक नवीन प्रकार कळाला, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सगळे खाते थकलेत. मार्च आणि डिसेंबरमध्ये हप्ते थकलेत, मोठ्या प्रमाणामध्ये देणं आहे बँकेला. तरीही 160 कोटीचा नव्या हेडखाली बिगर हंगामी कर्ज, या हेडखाली 160 कोटीचा प्रस्ताव जिल्हा बँकेला सादर केला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात कर्ज उचलायचं, कोट्यावधी रुपये तोटा करायचा आणि एकदाचा तो कारखाना बंद पाडून बँकेच्या ताब्यात द्यायचा आणि बँकेने तो कोणत्या तरी भांडवलदाराला चालवायला द्यायचा. हा पद्धतशीर डाव हे संचालक मंडळ तिथं बसून आखतंय आणि त्याची अंमलबजावणी करतंय. त्याचा परिणाम तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या बाबींवर लोकांनी जागृत होऊन काहीतरी भूमिका घ्यावी, नाहीतर निवडणुकीच्या नावाखाली 1-2 महिने निघून जातील आणि आपले हे सगळे प्रश्न पाणी खाली निघून जाईल, ऊसाच्या पैशाचे वांदे होतील. म्हणून जरी निवडणूक चालू असली तरी या पार्श्वभूमीवर कोणती तरी आपण भूमिका घेतली पाहिजे. म्हणून खरं तर आम्ही आज लोकांना सामोरं आलो आहे. आता सावंत साहेब त्यावर सविस्तर भूमिका मांडतील. सावंत साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही सगळे इथून पुढच्या कालखंडामध्ये कामाला लागून त्यांना प्रश्न सोडवण्याचा 50-60 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. असे ज्या वेळेला तालुक्यामध्ये प्रश्न, राज्यामध्ये प्रश्न निर्माण झाले त्या वेळेला त्यांनी त्याच्यावर उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा कोणता तरी 84 वर्षाचा योद्धा राज्यात सत्ता मिळवण्यासाठी लढत असेल तर आमचा हा योद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढतोय, तर आम्ही त्यांच्याबरोबर आज आलोय. आम्ही पहिल्यांदा आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊ आणि ताबडतोबीनं 2 तासाची वेळ थांबवा आणि ती पूर्ण 8 तास करा अशी मागणी करणार आहोत. त्यांनी जर मान्य केलं नाही तर उद्यापासून आम्ही गावोगाव जाऊन लोकजागृती करू आणि पुढच्या 2 दिवसामध्ये नदीच्या दोन्ही तर्फाची जी गावं आहेत त्या गावांमध्ये जाऊन लोकांमध्ये जागृती करून 2 दिवसात पुढे शासनाला जाग येईल आणि निर्णय बदलेला अशा प्रकारची भूमिका सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊ. मग ती त्यावेळेला लोकांच्या बरोबर चर्चेमध्ये सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठरेल. रस्ता रोको करायचा आहे का, कचेरीवर यायचं आहे का, आणखी काय करायचं आहे का, उपोषण करायचं आहे का, जाग बंद करायचं, काय करायचं आहे ते लोकांशी चर्चा करून ठेवू. तुम्ही मागाशी म्हटले की हे जे वीज जी कमी मिळते शेतकऱ्यांना, याच्यामध्ये नेमके काय प्रश्न निर्माण झाले शेतकऱ्यांचे की जेणेकरून तुम्हाला एवढी लोकसभेची निवडणूक चालू आहे, सगळी धामधूम चालू आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही मात्र आज पत्रकार परिषद घेताय आणि भूमिका मांडताय आणि आंदोलनाची भाषा करताय? लोकसभेची निवडणूक चालू आहे, कल्याणकारी राज्य करते, आपल्याला कल्याणकारी राज्य चालवायचं आहे घटनेनुसार आणि लोकांचं कल्याण साधायचं आहे म्हणून राज्यकर्ते निवडून द्यायचे. राज्यकर्ते निवडून देण्याच्या ह्या पार्श्वभूमीवर त्या निवडणुकीच्या जर पाणी आमचं 25 दिवसाचं खाली गेलं, आमची वर्षभराची पिकं जळून गेली, जर जनावरांना आणि आम्हाला प्यायला पाणी जर महिनाभर राहणार, भर उन्हाळ्यामध्ये राहणार नसेल तर मग त्या निवडणूक म्हणजे काय आणि कल्याणकारी राज्य म्हणजे काय आणि राज्यकर्ते कोणासाठी निवडून द्यायचे. आणि हे जे ज्वलंत प्रश्न आहेत का, आमचे पिकं सगळे जाणार आहेत. आता सरांनी सांगितलं तसं प्यायला पाणी राहणार नाही आणि पाणी सगळं खाली निघून जाईल. जे हक्काचं पाणी आहे आम्ही मिळवलेलं भांडून, जे शासनाने समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार वाटून दिलं आहे आम्हाला, ते पाणी तुम्ही खाली घेऊन जात आहे आणि मग निवडणुकीचं कारण सांगता. मग निवडणूक चालू आहे तर तुम्ही राज्यकर्त्यांनी काय निवडणुकीत बाकीचे सगळं कामं बंद आहे का?
निवडणुकीमध्ये सरकार नावाची गोष्ट काम करते, त्यांच्याच आदेशाने पाणी खाली चाललंय. खरं तर लोकप्रतिनिधींनी आमच्यावर ही वेळच येऊ द्यायला नाही ती पाहिजे. पण काल आम्ही त्यांची भाषणं ऐकली, त्याच्यामध्ये ते म्हणले सगळे प्रश्न सुटलेत म्हणलं यांना काय प्रश्नांची जाण राहिली नाही तर आम्हाला पुढे यावं लागलं, लोकांमध्ये जाण्याची भूमिका घ्यावी लागली आम्हाला. मी कारखान्याच्या बाबत आत्ता सावंतसाहेबांनी यांनी भूमिका मांडली. कारखान्याचे चेअरमन काल कारखान्याला 4 महिने ऊसाचं पेमेंट नाही आहे, 50-55 कोटी रुपये शेतकऱ्यांचं देणं आहे, 10-15 कोटी रुपये कामगारांचं देणं आहे, त्याच्यावर एक शब्द बोलले नाही. ते राष्ट्रीय राजकारणावर गप्पा मारित होते. आमच्या तालुक्याच्या प्रश्नावर कोणी बोलणार आहे का नाही? आमचा तालुका हा राष्ट्राच्या तालुक्याचा काही भाग आहे का नाही? राष्ट्राच्या भूभागाचा भाग. आम्ही लोक या राष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये आहोत ना, हे आमचे प्रश्न नाही आहेत काही. मग तुम्ही सरकार म्हणून काम करताना जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही, म्हणून आम्हाला ती ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जागा आणण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. तुम्ही आता असं म्हणताय की लोकप्रतिनिधी भूमिका घेत नाही किंवा त्याच्यामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागते, परंतु लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि मधल्या कालावधीमध्ये खासदार लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ होता आणि त्या ठिकाणी पालकमंत्री आपले आले होते, जिल्ह्याचे विखे पाटील आले होते, त्यानंतर इतर लोक खासदार पण होते आणि त्या व्यासपीठावर तुम्ही मात्र आम्हाला त्या ठिकाणी दिसले होते. मग ही काय भूमिका आहे? मुळ्याचा जो पिंपळगाव खांडचा मुळा नदीवर जो तलाव आहे, मायनर इरिगेशन टँक आहे, त्या तलावामध्ये संगमनेर तालुक्यातल्या लाभ क्षेत्रातल्या 19 गावांना पिण्याची 64 कोटीची योजना कार्यरत झाली होती. तीमध्ये आम्ही आंदोलन करून थांबवली होती. पालकमंत्र्यांनी त्यावेळेला आम्हाला तात्पुरता शब्द दिला आणि त्या योजनेला तात्पुरता स्थगिती दिली होती. तिचं काम अकोले तालुक्यामध्ये बंद आहे. परंतु बाजीराव दराडे आणि या सगळ्या खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून शिर्डीला आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुळा परिसरातले सगळे लोक होते, सीताराम पाटील देशमुख होते, गोडसे साहेब होते, ही सगळी मंडळी होती आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सांगितला. तिथं पालकमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली की यांचं म्हणणं रास्त आहे, जर त्या स्त्रोतमधून त्या उद्भवातून जर पाणी नेलं तर यांची गरज भागणार नाही, खालच्यांची गरज भागणार नाही, तर याच्यावर उचित तोडगा काढावा लागेल. अशा प्रकारची भूमिका पालकमंत्र्यांनी तिथं मुख्यमंत्र्यांसमोर घेतली होती आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्या दिवशी ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोले तालुक्यामध्ये येणार होते. हे आम्हाला कळल्यावर आम्ही 101 लोक परिसरातले, मुळा परिसरातले सगळे त्यांचे आभार मानण्यासाठी आणि निवडणूक संपल्यावर बाबा हे आमचं काम करून द्या ही विनंती करण्यासाठी तिथं आलेलो होतो. त्याच्यामुळं आम्ही जरी जे आम्हाला मदत करतील त्यांना, साधारण राज्याचं देशाचं राजकारण चालू आहे, त्याच्यामध्ये आमचा प्रश्न छोटा आहे, परंतु तो आमचा प्रश्न पण सुटला पाहिजे. आम्ही उद्ध्वस्त होऊन गेलो, पाणी निघून गेलं, योजना फायनल झाली आणि नंतर मग आम्ही काय करणार आहे? आणि म्हणून जरी निवडणूक चालू असली तरी आम्ही त्यांना येऊन भेटतोय. राज्यकर्ते आहेत ते, याचा अर्थ आम्ही एखाद्या पक्षापेक्षाची भूमिका घेतोय असं नाही. आम्ही आमच्या शेतकऱ्यांचं ज्यांचं आम्ही तिथं प्रतिनिधित्व केलं आहे, माझ्या भावांनी वडिलांनी, त्यांच्या प्रश्नांची जाण तड लावण्यासाठी आम्ही येतोय आणि त्याच्यामुळं ते प्रश्न सोडवणाऱ्यांच्या भूमिकेमध्ये आम्ही तिथं त्यांचे आभार मानण्यासाठी आलो, त्यांच्याशी चर्चा करून गेलो. तुम्ही मग पालकमंत्र्यांना भेटले म्हणताय, परंतु मग आपल्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत समजा, मग तुम्ही त्यांची भेट घेतली का या प्रश्नावर? त्यांचं काय म्हणणं आहे किंवा हे प्रश्न ते हाताळत नाही असं वाटतंय का तुम्हाला, का विनाकारण? पूर्वी आमदारांना आम्ही त्यांच्या ऑफिसवर जाऊन सावंतसाहेबांनी आम्ही सगळ्या भागातले लोक जाऊन भेटलो होतो, त्यांना निवेदन दिलं होतं. सुरुवातीला आम्ही 2 वर्षापूर्वी आंदोलन चालू केलं तेव्हा का हे पाणी खाली देऊ नका, परंतु त्यांनी वारंवार भाषणांमधून भूमिका मांडली की पिंपळगाव खांडचं पाणी खाली जाणारच आणि मी ते नेणारच, अशा प्रकारची भूमिका मांडली. याच्यानंतर आम्ही आंदोलन उभं केल्यानंतर पिंपळगाव खांड धरणावर मोठी 200-300 लोकांची यांनी सभा घेतली, आमदार गायकर साहेब यांनी, आणि तिथून पाणी खाली जाणार, खाली नेणार आम्ही, पण तुम्हाला वर पाणी नव्याने निर्माण करणार, अशा प्रकारची भूमिका घेतली. 2 वर्ष झाले, नव्याने पाणी निर्माण नाही झालं, परंतु पाईपचे ट्रका जवळे बाळेश्वरला खाली झाल्यात आणि ते पाणी आता आमच्या इकडे, आता आमच्याकडे मुळा खोऱ्यामध्ये प्रचंड पाण्याचा तुटवडा आहे. आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अजून अपूर्ण आहेत. त्या पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या तर आम्हालाच पाणी पुरणार नाही. ब्राह्मणवाड्याला, कळंब, मन्याळ्याला, मागच्या वरच्या भागातल्या सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आमच्या अपूर्ण असताना खाली जर पाणी गेलं तर वरच्यांनाही पाणी नाही, खालच्यांनाही पाणी नाही. आणि मग आमदारांनी ही भूमिका, पाण्याचा स्रोत किती उपलब्ध आहे आपल्याकडं, किती साठा आहे आणि वाटप कसं करायचं, कोणताही अभ्यास नाही, काय नाही, मी नेणारच, मी घेणारच, काहीतरी सायकिक माणसासारखीची भूमिका ते घेत आहेत, योग्य भूमिका घेत नाही.
आणि म्हणून त्यांच्याकडे जाण्यात काय अर्थ आहे? जो पाणी खाली नेण्याची वल्गना करतोय, लिटरभर पाणी धरलं नाही, परंतु तो आम्हाला लोकप्रतिनिधी मालक नाही आहे. मी वारंवार सांगितलं, आमच्याशी चर्चा करून, लोकांशी चर्चा करून त्याचं पाण्याचं वाटप करायला पाहिजे होतं. ती कोणतीही भूमिका घेत नाही. खडकावर डोकं आपटून काय उपयोग आहे? लोक तिकडं मुळा परिसरात गेल्यावर सांगतील त्यांना काय आहे ते. तुम्हाला म्हणायचं आहे की लोकप्रतिनिधी आहे ते तालुक्याची विरोधी भूमिका घेते असं म्हणायचं तुम्हाला? लोकप्रतिनिधी तालुक्याच्या विरोधी म्हणजे त्यांचा मतदारसंघात ती गावं येतात, त्याच्यातले काही गावं 7-8 गावं त्या 19 गावापैकी त्यांच्या मतदारसंघामध्ये येत आहेत. आणि त्या लोकांनी त्यांचा सत्कार वगैरे केला मोठ्या प्रमाणात. जे म्हणले मी पाणी बाळांच्या डोक्यावरचा हांडा उतरवला. अरे हांडा उतरवताना आम्ही सांगतोय की निळवंड्याचं पाणी चन्नापुरीच्या घाटाच्या खाली चाललंय, तिथं स्टोअर टँक करा, तिथून न्या. मोळा डॅमचं पाणी तिकडं 26 TMCचा मोठा स्टोअर आहे. हे अजितदादांसमोर अनेक वेळा चर्चा झाली, परंतु ह्या गाड्याच्या डोक्यामध्ये आमचंच पाणी न्यायची भूमिका आहे. हे खालच्या पाण्यांवर हा एक शब्द तोंडाने बोलायला तयार नाही, किंवा कुठं बोलल्याचं किंवा कुठं कागदपत्री पत्रव्यवहार केल्याचं दिसत नाही. वर पाणी उपलब्ध करू म्हणतात गायकर साहेब आणि लामटे साहेब. अरे वर गोदावरी आणि त्याच्या उपनद्यांवर साधं बंधारा बांधता येत नाही, हायकोर्टाचा आदेश आहे. हे सगळं माहीत असून याच्या वारंवार चर्चा होऊन केवळ लोकांचं पाणी तिथून पळून न्यायची त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यानंतर तुम्ही गेल्या काही दिवसापूर्वी अगस्ती कारखान्याच्या संदर्भानं पत्रकार परिषद घेतली आणि काही भूमिका त्या ठिकाणी मांडली होती आणि कारखान्याच्या कारभारासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. परंतु त्यानंतरचा कालखंड बघितला आणि हे सगळं जर बघितलं त्यानंतर तुम्ही त्या संदर्भानं कधी काही बोलले नाही? आम्ही मध्ये आमची कारखान्याची पत्रकार परिषद झाल्यावर त्याच्यावर 2-3 दिवसांनी आदरणीय सावंत साहेब, मी, मनोहर मालुसकर सर, संदीप शेनकर अशी अनेक मंडळी कारखान्यावर चेअरमन साहेबांकडे गेलो होतो. चेअरमन साहेब, परबतराव नायकवाडी, विकास शेटे, अशोकराव देशमुख असे अनेक मंडळी त्यांचे संचालक मंडळातले होते. त्यांच्याबरोबर आम्ही जी भूमिका मांडली त्याच्यावर चर्चा केली. त्यांना सांगितलं आम्ही 225 कोटी रुपये तुम्ही बोजा उचललाय 7-8 महिन्यामध्ये, आमचा ऊसाचे पैसे द्या, कामगारांचा पगार करा, शासनाचे वेगवेगळे टॅक्सेस 80-90 कोटी रुपये थकवले ते परत करा. या सगळ्या बाबींवर चर्चा झाली. आणि तुम्ही जे मोठ्या प्रमाणात कर्ज उचलताय NCDCकडून आणि जिल्हा बँकेकडून, त्याला वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता नाही, तुम्ही मनमानी पद्धतीने कायदा हातात घेऊन ते कर्ज उचलतात, हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं. तुम्ही विशेष सर्वसाधारण सभा लावा. ते म्हणले हंगाम 8-10-15 दिवस राहिले, 15 दिवस हंगाम संपल्या आम्ही विशेष सर्वसाधारण सभा लावतो. म्हणलं लोकांना सांगा तुम्ही कशासाठी कर्ज काढणार आहे त्यात आणि पैशाचा विनियोग काय केला हे लोकांपुढे येऊ द्या. पत्रकार परिषद तर घ्या किमान आणि सांगा का 225 कोटी रुपयाचा विनियोग काय केलाय. अहो तुम्हाला पण पत्रकार मंडळींना कळत असेल, कर्ज काढतायत आणि घरी पैसे घेऊन जात आहेत. जरा तपशील विचारा त्यांना, समजेल. राजरोस अकाउंटवरून पैसे नेत आहेत. संचालक मंडळ चर्चा करतंय फक्त. काल परबतराव नायकवाडी आमची चर्चा झाली सावंत साहेबांची. नाही म्हणे आम्ही भरून घेणार आहे. अरे भरून नेणार, मी तुमच्याकडून पैसे चोरी करून नेणार आणि परत लक्षात आलं की पोलिसाला म्हणणार नेऊन देतो त्यांच्या घरी ती वस्तू. पेमेंट थकवायची आणि किती पेमेंट थकवलंय? जानेवारीपासून तर एप्रिलपर्यंत जेवढ्या ऊसाचं गाळप केलं त्याचा 1 रुपया सुद्धा दिला नाही. कारण डिसेंबरपासून तर बाहेरचं गेटकेन आणलंय त्याला पण दिलं नाही. आता इथेनॉलचा प्रकल्प चालू केला होता यांनी, 70-80 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले 42 कोटीच्या प्रकल्पावर. आता प्रकल्प चालू आहे का? तुम्ही कधी या तालुक्यातल्या पत्रकारांनी, जाणकारांनी, चळवळीचे नेते, आंतरराष्ट्रीय राजकारणावर गप्पा मारणाऱ्यांनी विचारलं का? अरे मळी विकून टाकली यांनी, सगळी मळी विकली. इथेनॉल प्रकल्प बंद आहे. इथेनॉल प्रकल्पाच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये इथेनॉल प्रकल्प 320 दिवस चालेल, 345 दिवस चालेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आहे. संगमनेरची डिस्टलरी चालू आहे, कोळपेवाडीची डिस्टलरी चालू आहे, संजीवनीची डिस्टलरी चालू आहे, आमची प्रवरीची डिस्टलरी चालू आहे. आमची डिस्टलरी बंद, मळी विकून टाकली. आम्ही काल त्यांना विचारलं अरे मळी काय विकली? कच्चा माल. उद्या तुम्ही ऊस विकून टाकाल, कारखाना चालवायला कर्ज घ्याल आणि ऊस विकून टाकाल. तुम्ही 80 कोटीचा कारखाना उभा केला, इथेनॉलची डिस्टलरी उभी केली, ती चालवायला पाहिजे ना 300 दिवस किमान. ती बंद करून टाकली कारखान्याबरोबर. मळी विकून पैसे निर्माण केले. ते म्हणले आम्ही मळीवर अडवून घेतलेला होता, ते व्यापारी ऐकणं, मग आम्ही मळी विकून टाकली, कारखाना बंद आहे. शुद्ध धुळफेक करतायत विश्वास टाकलेला लोकांचा. मला कळत नाही, पिचड साहेब विचारित नाही, ते भांगरे साहेब विचारित नाही, कोणीच विचारित नाही. हे आमचं तालुक्याचं नेतृत्व करायला निघालेली मंडळी यांना दिसत नाही काय डिस्टलरी बंद करून टाकली. 80 पहिले गायकर साहेब सांगायचे याच्यातून आपल्याला 30-40 कोटी रुपये नफा होईल. बंद करून कुलूप लावून ठेवलं, काय बंद कायच्यातून नफा होतोय?
सांगा आम्हाला हिशोब अडाणी माणसांना. आणि आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय. आता आम्ही त्यांच्याकडे कागदपत्र मागितलेत, ते कागदपत्र आम्ही 3-4 दिवसात प्राप्त करतोय आणि आम्ही हायकोर्टात जाणार आहे. बोगस कर्ज आता 160 कोटी रुपयाचं बिगर हंगामी कर्ज, नवीन संकल्पना काढली. पूर्व हंगामी कर्ज आम्हाला माहीत होतं, साखरेवर हायपोथिकेशन माहीत होतं आम्हाला, मध्यम मुदत माहीत होतं आम्हाला, बेसल डोस माहीत होता आम्हाला. सगळ्याचा गैरविनियोग केलेला आहे. पोलीस केस झालेला कोणीच बाहेर राहणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. असं असताना सगळ्या पैशाचा गैरविनियोग, चुकीचा वापर केलेला आहे. आणि हे सगळं वापर चुकीचा केलेला असून आता नव्याने बिगर हंगामी कर्ज एक नवीन संकल्पना काढली आणि त्या बिगर 160 कोटीचं प्रपोजल परवा जिल्हा बँकेला सादर केलं आहे. हे लोकांच्या ठेवीचे पैसे आणणार इथं. आत्ता मी त्यांना सांगितलं, मागच्या वेळेला पिचड साहेबांनी तुम्ही कारभार करीत होते तेव्हा तोटा तुमचा किती होता, 35-37 कोटी रुपये. आता त्याच्यात काही कमी झाला का? 37 वरून 34 झाला का, 32 झाला का, 31 झाला का, 35 झाला का? ते नाही, यावर्षी 50 कोटी रुपये झाला. काय तुम्ही अजितदादांनी सांगितलेली आचारसंहिता पाळली? आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही 50 कोटी रुपये दरवर्षी तोटा वाढवीत चालले, त्याच्यासाठी परतफेडीला कर्ज काढीत चालले, उधळपट्टी मोकळ्या मनाने केली. 92 लाख रुपये यावर्षी त्यांनी वाटलेत ऊस तोडणाऱ्यांना. टोळीचा एकही माणूस आला नाही, मुक्कादमा आला नाही, कोयता घेऊन माणूसच नाही आला. मग ते 93 लाख रुपये गेले कुठं? या तालुक्यातली जनता विचारित नाही. ती त्यांच्या कामामध्ये सभासद मग्न आहेत, कर्मचारी मग्न आहेत. याचा अर्थ तुम्ही सर्रास लुटच करायची का त्याची? विचारा तुम्ही पत्रकार मित्रांनी जाऊन का म्हणा. विजय देशमुख असं म्हणतात का 92 लाख रुपये तुम्ही तोडणी वाहतुकीला वाटले, ते आलेच नाही तुमच्या कारखान्यावर कोयता घेऊन. मग ते कुठे आहे? त्यांचे गुन्हे दाखल केले का तुम्ही? पैसे वसूल करायची काय प्रक्रिया आहे? त्यांच्या जामीनदारांची काय स्थिती आहे? हे सर्रास बंद पाडायचं. आता हा बंद पडणारच आहे. मग जेवढा लुटता येईल तेवढा लुटून घ्या आणि मग बँकेच्या ताब्यात द्या, भांडवलदाराच्या घशात घाला. भांडवलदाराला परत साठवलोट करून पैसे मिळवा आणि त्याला देऊन टाका. ही जे 50 राज्यातले कारखाने ज्या पद्धतीनं लुटले त्याच नेतृत्वाखाली काम करतायत, तर तीच मेथड वापरायला लागले ते. नाही, मग तुम्ही सगळे कारखान्याच्या प्रश्न अनुषंगाने प्रश्न मांडताय, परंतु मग शेतकरी पुढे काय येत नाही, याचं काय कारण असलं असं तुम्हाला वाटतं? नाही, शेतकरी पुढे येत नाही असं कोण म्हणतं? शेतकरी हा चळवळीचा तालुका आहे. कारण असा एखादा प्रश्न उपस्थित राहिला तर याच्यापूर्वी पाहिलेला आहे आपण. सावंत साहेब पण या सगळ्या चळवळीच्या याच्यातनं पुढे आलेले आहेत. पण मग नेमकी काय 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 असेल की शेतकरी का पुढे येत नाही या सगळ्याच्या? आता काय बरेच जे चळवळी करणारे आहेत आपण पाहतो व्हॉट्सअपला वगैरे किंवा वेगवेगळ्या याच्यात कचेरीवर आंदोलन. मी मागेही म्हटलो, कचेरीवर आंदोलन करणारे, रस्त्यावर येणारे, त्यांना हे प्रश्न दिसत नाही. तिथला आंतरराष्ट्रीय प्रश्न दिसत आहेत, परंतु आमच्या जीवनमरणाचे शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही. शेतकरी काय असं काय प्रत्येक माणूस येऊन आंदोलन करीत नाही. मग आम्ही तेच सांगितलं तुम्हाला का आता 84 वर्षी आम्ही टी व्हीवर पाहतो, योद्धा पोरीला कोणाला पद मिळून द्यायला निघालाय, नाताला मिळून द्यायला निघालाय. आम्ही 86 वर्षाच्या योद्ध्याच्या नेतृत्वाखाली लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करायला निघालोय. तुम्ही दोघेही पण सावंत साहेब असतील, देशमुख साहेब असतील, तुम्ही दोघं BRS गेल्या काही दिवसापासून काम करताय. तर ह्या निवडणुकीमध्ये BRSची काय भूमिका असणार? नाही, आम्ही पुण्याला मध्यंतरीच्या काळात सावंत साहेब आम्हाला बहुजन वंचितच्या आघाडीच्या व्यासपीठावर दिसले, तुम्ही महायुतीच्या व्यासपीठावर दिसले, नेमकं काय? नाही, आम्ही पुण्याला मध्ये आम्ही निवडणूक सुरू व्हायच्या अगोदर राज्यव्यापी मेळावा घेतला. सगळे कार्यकर्ते तिथं उपस्थित होते, नेते सावंत साहेब पण उपस्थित होते. आणि तिथं असा निर्णय झाला की पक्षाचे जे अध्यक्ष आहेत के चंद्रशेखर राव, हे त्यांच्या तिकडच्या निवडणुकीमध्ये आहेत आणि राज्यामध्ये कोणती वेगळी भूमिका घ्यायची किंवा कोणाला पाठिंबा द्यायची भूमिका पक्षाची नाही आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याला लोकशाहीमध्ये जे उचित वाटेल त्या कार्यकर्त्याच्या स्तरावर त्यांनी निर्णय घ्यावेत. पक्ष म्हणून कोणती भूमिका, पक्ष कोणाला पाठिंबा देत नाही, कोणाला विरोध करीत नाही. तर वैयक्तिक नागरिक म्हणून ज्याला जी भूमिका घ्यायची ती भूमिका त्यांनी घ्यावी, अशा प्रकारचा BRSचा निर्णय आमचा पक्षाचा राज्य पातळीवर झाला आहे. त्याप्रमाणे वैयक्तिकरित्या लोकांना जे योग्य वाटतं ते करता येतं. आता सावंत साहेबांनी वंचितला दादासाहेब रोपवून त्यांची मैत्री होती, उत्कर्षताई, त्यांच्याकडं मी आमच्याशी जे बोललो तर ते उत्कर्षताई आल्या, आशीर्वाद द्यायला या म्हणले होते. आशीर्वाद द्यायला ज्येष्ठ नागरिक आहेत, गेले. वडिलांची मैत्री होती त्यांची. आता मी तुम्हाला सांगितलं का मी काही कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायला आणि विरोध करायला गेलो नव्हतो. पण आमच्या लोकांचा जीवनमरणाचा प्रश्न आम्ही 2 वर्षापासून लढतोय आणि तो
निवडणुकीच्या याच्यावर ऐरणीवर आला तर लवकर त्याच्यावर निर्णय होतो आणि तो आला आहे. आमच्या दृष्टीनं त्यांनी आमचा प्रश्न रास्त आहे असं ते म्हटलेत आणि सोडून देतो असं म्हटलेत तर आम्ही आलो त्यांच्याबरोबर. तुमची आता राजकीय भूमिका काय असणार आहे या निवडणुकीत? नाही, आमची KCR ज्या वेळेला आता या निवडणुकीतून मोकळे झाल्यावर जी देशासाठी जी भूमिका स्वीकारतील ती भूमिकाच आमची राहणार आहे. तोपर्यंत निवडणूक म्हणून, नागरिक म्हणून स्थानिक प्रश्नांवर ज्या गोष्टी आम्हाला करायला लागतात त्या आम्ही करतोय. काल राष्ट्रवादी काँग्रेसचा एक स्वतंत्र मेळावा या ठिकाणी पार पडला. त्या ठिकाणी आमदारांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं, काय म्हणतात? नाही, कसं आहे की आता अकोले तालुक्यात आणि सगळ्या महाराष्ट्रात गावोगावी चैत्रामधल्या यात्रा चालू आहेत आणि त्या यात्रेमध्ये काय होतंय की वेगवेगळ्या लोकवर्गणी जमा करतात आणि त्यांना हे देतात, काय सुपारी देतात आणि तमाशे बोलावतात आणि मग ते तमाशात दिलेल्या सुपारीप्रमाणे त्यांचं कलाकार ते काम करतात. तसं यांना मिळालेल्या बिदागीप्रमाणे यांनी ते शक्ती प्रदर्शन केलं. काय आमच्यात निवडणूक राष्ट्राची आहे म्हटले, राज्याची आहे, तालुक्याची आहे, आम्ही आता प्रश्न मांडले, याच्यातल्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली तिथं? काय चर्चा झाली? तुम्हाला जी बिदागी मिळाली त्याच्यावर गाड्या भरल्या, 100-200 लोक आणले, जीव खाऊ घातले आणि तुम्ही म्हणले पाण्याचे सगळे प्रश्न सुटले. आमच्या कारखान्याचं चेअरमनने लांबलचक भाषण केलं, मोदी साहेबांना आणा म्हटले. अरे 2 वर्षापूर्वी तुम्ही असं म्हटले की 80 सालापासून आम्ही राजकारणात आलो तर आम्ही पवार साहेबांबरोबरच यस काँग्रेसमध्ये आलो आणि मधी पिचडांचा निर्णय चुकला म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो, आमचा निर्णय चुकला होता. आता आम्हाला शेवटला जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारच्या काँग्रेसमध्ये मारायचं आहे म्हणून आम्हाला कोणतं पद नको, काही नको, आम्ही राष्ट्रवादीमध्ये आलो. 2च वर्षापूर्वी गायकर साहेब तुम्ही म्हणले, काल तुम्ही म्हणले मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास होतो आणि मग तुम्ही जे पवार साहेब आणि तुमच्या बोलण्यात इतकी विसंगती आहे. म्हणजे जसा तमाशामध्ये वग बदलतो, तो वग बदलला का राजाचा पार्ट प्रधान करतो, प्रधानाचा पार्ट राजा करतो, शिपाई वेगळा होतो, तसं यांचं जसं ते वग बदलल, पात्र बदलतात तसं हे भूमिका बदलवतात. हे जर माझं म्हणणं आहे की जर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणतात की हे सगळे कामं झाले, लोखंडे साहेबांच्या याच्यामुळं ते झालेत जलजीवन योजनेचे कामं, ते खासदार होते 10 वर्ष, त्यांनी तो सर्वे करून या सगळे जलजीवन योजनेच्या कामांचं आमच्या तिकडचा पिंपळदरी ते कोथरूड रस्ता केंद्राच्या निधीतून झाला आहे, त्यांनी केले कामं. पण तुम्ही तर वैभव पिचड BJPचा माणूस होता. मग जर पंतप्रधान मोदी जर बरोबर होते तर तुम्ही कशाला त्यांच्या विरुद्ध उमेदवारी केली? तुम्ही कशाला त्यांच्या विरुद्ध हे केलं? त्यांना पाठिंबा द्यायचा होता. तुम्ही विरोधात निवडून आले. शरद पवारांसारखा आमचा नेता मरेपर्यंत इथंच राहणार, बाजार तळावरचं तुमचं भाषण आहे. आता तुम्ही शरद पवारला सोडला. आता 1 वर्षापूर्वी तुम्ही तर शरद पवारला देव मानित होते, आता एकदम तुम्ही लगेच बदलून टाकलं पात्र. दाखल्यावर तसं नाव बदलून टाकावं बापाचं, तसंच तुम्ही बदलला आणि आता मोदी करायला लागले तुम्ही. तर आता हे दाखल्यावरचं नाव खोडून जसं बदलता येत नाही तसं यांना बिदागीमुळे जे करता येतंय, बिदागी नसती ना दिली यांचा मेळावा नाही, काहीच नाही. जेवढे बिदागी ते तसे तमाशातले पार्ट रंगवतात, परंतु लोकांचा यांच्यावर काही विश्वास नाही राहिला. लोकांनी त्यांना कोणाला मतं द्यायचे ठरवलंय, ते त्यांच्या पद्धतीनं मतं देणार आहेत. कोणी काही सांगा, कोणी काही नका सांगू. त्यामुळं मी परवाही मंडलिक साहेबांनी आले होते सातपुते, मी त्यांना सांगितलं सरांना की लोक त्यांच्या मताप्रमाणे मतदान करणार आहेत. त्यांनी केलेल्या मतदानाचं कोणी मालक व्हायचा प्रयत्न या तालुक्यात करू नये. लोक सक्षम आहेत, तुमच्यापेक्षा हुशार आहेत, ते त्यांच्या जाग्यावरच आहेत. तुम्ही पात्र बदलताय, तुम्ही तुमच्या स्वार्थाकरता बिदागी करता इकडच्या तिकडे जात आहेत, लोक जात नाहीत. त्याच्यामुळं तो त्यांचा जो मेळावा होता, तो मेळाव्यातली भाषणं बी यूट्यूबवर पाहिली तर तो एक तमाशातला एक वगनाट्य होतं. आता दुसऱ्या दिवशी जर दुसरा तमाशा लागला तर यांचे पात्र पुन्हा बदललेले दिसतील एखाद्या वेळेला. चुकून जर मोदींचं सरकार गेलं आणि दुसरं आलं तर यांचे पात्र पुन्हा दुसरे होतील. दुसरी सुपारी, दुसरं तुंतुना वाजवायला, ढोलकी वाजवायला हे सुरुवात करतील. यांचा इतिहास पहा ना तुम्ही आमदारांचा. हे सगळे पक्ष हिंडून आलेले आहेत. मग फक्त विकासाकरता हे पक्ष बदलतात. या तालुक्यातला विकास सैराट झाला आहे. तो कोणत्याही पार्टीमध्ये जातोय आणि नाही का विकास स्वतःचा करून घेतोय, अशा प्रकारची स्थिती आहे. त्यांनी असं काल म्हटलं की खासदार लोखंडेंनी 300 कोटीची कामं तालुक्याला दिली, असं त्यांनी म्हटलंय काल. त्यांनी दिली. आम्ही कोणतेच नाकारीत नाही का या राज्य सरकारने दिलेले कामं आम्ही म्हटले की विकासासाठी ते भूमिका बदलतात असं मागाशी म्हटले ना. लोखंडे 15 वर्ष BJPचे तिकडे आमदार होते. कुठं? कर्जत जामखेडमध्ये.
लोखंडे 10 वर्ष या आपल्या शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत शिवसेनेचे, धनुष्यबाणावरती 2दा निवडून आले तिथं. आता इथे धनुष्यबाणावर उभे राहिले. 10 वर्ष ते तालुक्यातले मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील तर त्यांनी केंद्रातले निधी आणलाय. जलजीवनचे कामं सुरू जेवढे येते त्यांचेच पैसे 70%. आमच्याकडचे मोठे पंतप्रधान ग्राम सडक योजना वगैरे केंद्राच्याच योजना आहेत. त्यांनी काहीतरी पाठपुरावा केला असं, परिश्रम केले असतील म्हणून तर ते आलेत पैसे. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जे पैसे आलेत ना, त्याच्यात ना शिक्षणाचं काही दिसत नव्याने, न काही उद्योगाचं दिसत, न बेरोजगारी हटवायचं दिसत, फक्त रस्ते आणि बांधकामं. इमिजिएट 3-4 महिन्यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी पैसे कुठून उपलब्ध होतील? 5-10% कॉन्ट्रॅक्टरकडून. तेवढेच कामे या तालुक्यामध्ये आलेले आहे. आणि तो म्हणजे विकास नाही, तो म्हणजे विकास नाही. तुम्ही बाकीचं बोला, जसं यांनी पाणी वाटून दिलं आणि लोकांचे संसार फुलवले, प्रत्येकाच्या घरात रोजीरोटीचा प्रश्न सोडवला. सावंतसाहेब काही आमदार झाले नाही, पण पाण्याचा प्रश्न दिला, मीटर हटवून दिलं. ते 8-10 गावं निळवंड्यात म्हाळादेवीत बुडत होते, ते जेलमधून आले आम्ही, आणि नंतर आणि ते निळवंडे आंदोलन केलं, निळवंडेवरती गेलं, 10 गावं वाचले. याला म्हणतात विकास, याला म्हणतात दृष्टिकोन, याला म्हणतात लोकांसाठीची तळमळ. अरे तुम्हाला काहीतरी मिळतंय म्हणून रात्रंदिवस उड्या मारता, म्हणजे काय लोकांसाठी परिश्रम करता? एवढे लोक या तालुक्यातले अडाणी नाही आहे. सुज्ञ अपघात एखाद्या वेळेला होतो, वारंवार होत नाही. 2000 कोटी रुपयांची कामं आणल्याचा दावा आमदार करतायत तालुक्यामध्ये. हा म्हणजे भाषण करायला काय, कीर्तनकर बाबा कायम सांगतो, देणे को न लेणे को, बात करू, प्रमाण देत राहत होतो. तसंच आपले आमदार देतात. त्याचा हिशोब कोणी लावून घेतलाय? तुम्ही लावला का पत्रकारांनी 2000 कोटीचा हिशोब? कीर्तनकर बाबा सारखा ठोकीत आहे. जे रामकृष्णारे म्हणलं कोणी विचारित नाही, तसं चाललंय. तुंतन वाजवणारे आहेत ते लाभार्थी. अहो किती लोकांना. आता ते काल बोलताना म्हटले मी ठेकेदारांचं काय हे चालणार नाही. तुम्ही कोण आहे? तुमच्याजवळ काय असते? तुमचे ते PA बसलेले ते काय उद्योग करतात? मी मागं पण म्हटलं प्रत्येक गावोगाव त्या क्रिकेटच्या स्पर्धांना लाखाचे बक्षीस. तुमचं किती तुम्हाला किती पगार आहे? तुमची काय पूर्वीची पार्श्वभूमी आहे? कुठून आणता एवढे पैसे तुम्ही? काल एवढे ते लोक आपल्याकडे 200-250 गाड्या लावल्या, त्यांना जेवायला खावायला पैसे दिले होते, सगळे केलं होतं. कुठून आणले पैसे तुम्ही? हां कुठून आणले पैसे? पण तुम्ही हे काय आम्हाला कळत नाही असं थोडंच आहे. सगळं कळतं आम्हाला, तुमचं काय कामं चालतात, कसे चालतात. कॉन्ट्रॅक्टर, मग ते म्हणले कॉन्ट्रॅक्टरने हे चाललं. कॉन्ट्रॅक्टर कुठं पाकिस्तानमधले आहेत? कॉन्ट्रॅक्टर पण महाराष्ट्रातले, ते भारतातलेच आहे, ते काम करतात. मग कॉन्ट्रॅक्टर तुम्ही राजरोसपणे सगळे धंदे करायचे. कारखान्यामध्ये संचालक होऊन, चेअरमन होऊन तुम्ही कारखाना लुटायचा, पण मग आम्हीच राज्य करते. मग सहकार्याचं प्रिन्सिपल आहे, फ्री फ्रॉम पॉलिटिकल अँड आपले रिलिजियस मुवमेंट. या धर्मापासून आणि राजकारणापासून सहकारी चळवळ अलिप्त राहिले पाहिजे. काय झालं ते घेतो चेअरमन भाषणे करायला आणि ठेकेदार चालत नाही. मग तुझ्याजवळ ठेकेदार येतच नाही का? BNCच्या गेस्ट हाऊसला इकडं तिकडं कोण असतात लोक? अवे तुम्हीच मोठे ठेकेदार आहे. त्याच्यामुळं काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये. ठेकेदारसुद्धा ह्याच देशाचे नागरिक आहेत, याच महाराष्ट्राचे नागरिक आहेत. चुकीचं काम करीत असले जरूर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. परंतु ठेकेदार जर चांगलं काम करीत असतील तर त्यांना बोट ठेवायचं तुम्हाला काय अधिकार आहे? ठेकेदारांकडून फक्त वर्गाने गोळा करू नका, तुम्ही तेवढं दाखवा. ते एकदा मला असं म्हटले होते संगमनेरच्या गेस्ट हाऊसला आमदार साहेब, सावंत साहेब, की देशमुख साहेब पुढच्या 1 वर्षामध्ये ज्याचं पोट राजकारणावर असा माणूसच तालुक्यात ठेवायचा नाही आपल्याला. काय स्थिती आहे तालुक्यामध्ये? कोणता कार्यकर्ता आहे का त्याला कॉन्ट्रॅक्ट नाही आहे? तुमच्याजवळ सारे ठेकेदारच आहे. कोणता कार्यकर्ता आहे का त्याला ठेका दिलेला नाही आहे तुम्ही? आता कोण आहे लोक तुमच्याबरोबर? कार्यकर्ते आहेत जे 19च्या निवडणुकीत सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली, दराडेंच्या नेतृत्वाखाली, त्या अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली जी टीम लढत होती ती आहे का आता तुमच्याबरोबर? आता तुमच्याबरोबर सगळे ठेकेदारच आहेत. तेव्हा तुम्ही विनाकारण कोणाला तरी दिशाभूल करणारं वक्तव्य करायचं. तुम्ही तालुक्याच्या प्रश्नांवर बोला, तुम्ही पाण्यावर बोला, विजेवर बोला, कारखान्यावर तुमचे वडील डायरेक्टर आहेत, तुमच्या नेतृत्वाखाली कारखाना काल म्हटले निवडून आणलाय, ते पगार नाही आहे कामगारांना त्याच्यावर बोला, ऊस उत्पादकांना पैसे नाही त्याच्यावर बोला, त्याच्यावर कर्ज वाढत चाललं त्याच्यावर बोला, आरोग्याच्या सुविधांवर तुम्ही काय गप्पा मारल्या होत्या त्याच्यावर बोला. सबस्टेशन आमचं पाडाण्याचं सबस्टेशन 7 वर्षापासून मंजूर आहे ते होत नाही.
त्याच्यावर बोला. लाईट ट्रिप होती, त्याच्यावर गुणवत्ता दर्जाची लाईट मिळत नाही त्याच्यावर बोला. रस्ते कोलार घोटी मार्ग म्हणजे केंद्राने केलेला आहे ते म्हणले मीच केलेला आहे. जिल्हा परिषद सदस्याला एवढे अधिकारी का? माझा भाऊ जिल्हा परिषद सदस्य होता. काय तुमची ती बोलेरो, काय तुमचा तो लाल शर्ट होता, आम्हाला सगळं माहिती आहे ना. आता तुमचा काय अवतार बदललाय, तुमच्या गप्पा किती बदलल्यात हे पण आम्हाला माहिती. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की विकासाचे मुद्दे सोडून इतर मुद्द्यांवर भरकटले असं म्हणायचंय का? तुम्ही दिशाभूल करताय, तुम्ही मूळ प्रश्नांपासून बाजूला. म्हणून तर आम्हाला सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागतंय. तुम्ही जर गायकर साहेब आणि लामटे साहेब आणि बांगरे साहेब आणि हे जर प्रश्न घेऊन निघाले असते तर आम्हाला 84 वर्षाच्या म्हाताऱ्याला इथं आणून बसवून त्यांना बोलायला लावायची काय गरज आहे? हे काहीच कुचकामी आहे. हे फक्त सुपारीवर काम करताय सध्या. ते सुपारीवर काम करणं आम्हाला मान्य नाही. आम्हाला लोकांच्या बेसिक प्रश्नांवर काम करायचं, म्हणून आम्ही ही भूमिका स्वीकारली. आज जी पत्रकार, शेवटचा प्रश्न, आज जी पत्रकार परिषद आपली जी होती तर ती शिवसेनेचे जे संपर्क प्रमुख आहेत बाजीराव दराडे त्यांच्या कार्यालयामध्ये आज पत्रकार परिषद होती. मग ती पार्श्वभूमी काय आहे नेमकी? इथंच पत्रकार परिषद काय आहे? नाही, बसायला जागा आता आचारसंहिता आहे. आमच्या सगळ्या पत्रकार परिषदा आम्ही याच्यामध्ये घेतो. कशामध्ये? BNCच्या गेस्ट हाऊसमध्ये. आचारसंहितेमुळे आम्हाला तिथं बसता येत नाही. पूर्वी मागे 1-2 पत्रकार परिषदा आम्ही इथं घेतल्या होत्या, ज्या वेळेला आदिवासी दिनाच्या निमित्तानं आमचा नाद करायचा नाही वगैरे दर्पयुक्त भाषा वापरली होती अन्य समाजांबद्दल, तेव्हा आम्ही मीनानाथ पांडे, बाजीरावजी दराडे आम्ही इथं घेतली होती जागा. जरा बसायला आहे, हक्काची जागा आहे. आम्ही मागे एकदा मी पत्रकार परिषदमध्ये भवनला विचारलं होतं तुमच्या बोर्डरूममध्ये घेऊ का बुवा? जिथं आमची ओळख आहे तिथं आम्ही विचारतोय आणि घेतोय. त्याचा काही संदर्भ लावायचं काही कारण नाही. आमदारांचा वैचारिक गोंधळ आहे आणि भूमिकेशी प्रामाणिक नसल्यामुळं कायम त्यांचा असाच गोंधळ होतो. हे आपण त्यांचं मागचं बिहेवियर जर पाहिलं, वर्तणूक जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल. मला सांगा, त्या खासदार लोखंडे साहेबांनी जे कामं केले ते म्हणतात मोदींना पंतप्रधान करायचं आहे. त्यांचं भाषण मी पाहिले आणि त्याच्यासाठी मेळावा लावला. ते म्हणले खासदार अडगळीत पडलेले आहेत आणि उत्कर्षताई हुशारी त्या माझ्या बहिणी. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. स्पष्ट दिसते भूमिका आमदारांची. इकडून बिदागी घ्यायची, तमाशा करायचा आणि त्या तमाशातून वेगळा संदेश द्यायचा. म्हणून तर मी त्याला तमाशा म्हटलं ना. आणि लोखंडेसाठी मेळावा असून लोखंडे साहेबांचा फोटोज बोर्ड बॅनर नव्हते. मी काय म्हणतो की त्यांनी संदेशच वेगळा दिलाय त्याच्यातून की उत्कर्ष, त्यांचं असं वक्तव्य आहे, उत्कर्षा हुशार आहे, ती माझी बहीण आहे, माझे तिचे चांगले संबंध आहेत आणि लोखंडे आता अडगळीत पडलेले आहेत. अरे राजा, 15 वर्ष तो माणूस जो आमदार राहिला, 10 वर्ष जो माणूस खासदार राहिला, त्या माणसाला तुम्ही डायरेक्ट अडगळीत पडलेले म्हणता. तुम्ही कधीतरी एकदा पिचडांवर लोक नाराज झाले म्हणून अपघाताने निवडून आले तर तुम्ही बाकीच्यांना सर्टिफिकेट द्यायला लागले की कोण अडगळीत पडले आणि कोण नाही झालं. जनता ठरवेल ना या मतदारसंघातली लोखंडे अडगळीत आहेत का नाही आहेत. पहिल्या वेळेला आले तर ते 13 दिवसामध्ये खासदार झाले, दुसऱ्याला आले परत निवडून दिलं लोकांनी. अडगळीत पडले कसं करायचं? आता ते जेव्हा 4 मेला मतमोजणी होईल तेव्हा आपलं 4 जूनला तेव्हा समजेल ना कोण अडगळीत आहे कोण काय. कसं आहे, ह्याच माणसाला तर लोकांनी या तालुक्यातल्या अडगळीत टाकलेलं आहे. त्याच्यामुळं तर असं गोंधळलेल्या स्थितीत असे वक्तव्य आमदारांकडून होतात असं मला वाटतं. त्यांचा हेतू लोखंडेंना प्रामाणिक मदत करण्याची या वक्तव्यातून दिसून येत नाही.